नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारचा महालक्ष्मी देवीचा घट कसा बसवायचा, अगदी सोप्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने। आई महालक्ष्मीची कृपा घरात सदैव राहावी, सुख समृद्धी आणि धनधान्य वाढावं यासाठी हा घट खूप महत्त्वाचा मानला जातो। तर चला मग कोणती भांडी लागतात, घट कसा सजवायचा आणि पूजेची योग्य पद्धत सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आज आहे मार्गशीर्षामधला गुरुवार आणि उंबरठा पूजन केले नाही तर ही पूजा अधुरीच वाटते। त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे हळद, थोडेसे अष्टगंध, थोडे गोमूत्र आणि मी नर्मदा नदीचे पाणी घेतले आहे। इथे तुम्ही गंगाजल किंवा गुलाबजल सुद्धा वापरू शकता। त्यासोबत यामध्ये तुम्ही चंदन पावडरही टाकून हळदीचे लेपन करू शकता। आता हे लेपन थोडे आपल्याला पातळ करायचे म्हणजे ते उंबरठ्यावरती व्यवस्थित लागेल। सर्वात आधी आपल्याला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला हे लेपन करायचे आहे। उंबरठा म्हणजे लक्ष्मी देवीचा प्रवेशद्वार, म्हणूनच पूजेपूर्वी उंबरठा पूजन केल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते। उंबरठा पूजन केल्यामुळे घरात आई महालक्ष्मीचा वास राहतो, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात। घरात धनधान्य, सुख आणि समाधान वाढते, कामात येणारे अडथळे कमी होतात, घरात शांतता आणि समाधान राहते। उंबरठा पूजनामुळे घराचे वातावरण शुद्ध आणि पवित्र होते। उंबरठा पूजन तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशीही करू शकता किंवा कोणतेही सण असतील त्यावेळी केले तरी चालते। अशा प्रकारे चमच्याने तुम्ही उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करू शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता, मी दाखवल्याप्रमाणे। रांगोळी म्हणजे फक्त सजावट नाही आहे, ती आहे सकारात्मकतेची आणि शुभतेची ओळख। रांगोळी काढणे म्हणजे देवदेवतांचे स्वागत करणे। महालक्ष्मी, गणपती यांना रांगोळी अतिशय प्रिय मानली जाते। सण उत्सव आणि पूजेच्या वेळी घरासमोर रांगोळी काढल्यामुळे घर पवित्र होते। रांगोळीमुळे घरात सकारात्मक कंपने वाढतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते। घराचा उंबरठा आणि अंगण सुंदर व आकर्षक दिसते, घरात आनंददायी वातावरण निर्माण होते। आज मी देवी आईला सफेद कलरचे वस्त्र घालणार आहे, त्यामुळे मी इथे सफेद कलरच्या रांगोळीचा वापर केला आहे। महालक्ष्मीला अतिप्रिय असणारे कमळाचे फूल हे मी आज या रांगोळीमध्ये रेखाटणार आहे। या साच्यामुळे फटाफट रांगोळी काढली जाते। हे बघा किती सुंदर कमळ आले आहेत। रांगोळी काढल्यानंतर धूप, दिवा, अगरबत्ती लावून उंबरठ्याला नमस्कार करावा। अशा प्रकारे मी ही गुरुवारची रांगोळी काढली आहे। पूजेआधी सर्व घर स्वच्छ करायचे, त्यानंतर गोमूत्र सर्व ठिकाणी शिंपडायचे। ही पूजा घरामध्ये पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख स्थापन करायची आहे, त्याप्रमाणे जागा सुनिश्चित करून स्वच्छ करावी। त्या जागेवर गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून ती जागा स्वच्छ करावी। त्या जागेवरती रांगोळीने स्वस्तिक काढावा आणि त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवावा। माझ्याकडे हा साचा आहे, त्यामध्ये महालक्ष्मीच्या पादुका, श्रीयंत्र, स्वस्तिक, गोपद्म हे सर्व आहे, त्यामुळे मी पाटाखाली हेच रांगोळी काढते। आता ही जागा सुगंधित होण्यासाठी मी इथे चंदन आणि कापूर यांचा स्प्रे करत आहे, ज्यामुळे वातावरण अधिक पॉझिटिव्ह होते। मी ही पूजा टिपईवर मांडते, ज्यामुळे सर्व वस्तू व्यवस्थित राहतात। जर ही पूजा तुम्हाला चौरंगावर मांडायची असेल तर तुम्ही चौरंगाचाही वापर करू शकता। आता यावरती लाल कपडा ठेवायचा आहे। सर्वात आधी आपण दिव्यांची पूजा करणार आहोत, त्याआधी सर्व दिवे मी इथे ठेवून घेते आहे। मी सर्व दिवे आणि समईच्या खाली एक डिश ठेवली आहे आणि त्याखाली दिव्यांचे आसन ठेवले आहेत। जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही खाण्याचे पानही ठेवू शकता। इथे मी परत स्प्रे करत आहे, ज्यामुळे इथे सुगंधित वातावरण होईल। आता सर्व दिव्यांखाली थोडे तांदूळ ठेवायचे।
दिव्यांमध्ये तेल घालून हळदी कुंकू वाहून दिवा आणि समई प्रज्वलित करायचा. इथे मी समईला हळदी कुंकवाने सजवत आहे. तुम्ही इथे गजराही लावू शकता. मी इथे एक दिवा तुपाचा लावला आहे. तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा आणि तेलाचा दिवा आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो. आता समई आणि दिव्याला अक्षता वाहून दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता इथे अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे. इथे मी आता तुपाचा दिवा प्रज्वलित करत आहे. आता सर्व दिव्यांना नमस्कार करून आपल्या पूजेची सुरुवात करावी. सर्वात प्रथम आपण गणपतीची पूजा करायची आहे. त्यासाठी मी इथे गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारीला स्थापन करणार आहे. जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही इथे तिचा वापर करू शकता. ओम गण गणपतये नमः असे म्हणत पाण्याने गणपतीचा अभिषेक करायचा आहे आणि ही सुपारी नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. गणपतीची स्थापना करण्यासाठी नागवेलीची जोड पाने ठेवायची आहे. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची स्थापना करायची आहे. गणपतीला थोडेसे हळदी कुंकू, दुर्वा, फुलं आणि वस्त्राची माळ घालून त्याची पूजा अर्चा करून ओम गण गणपतये नमः हा मंत्राचा जप करायचा आहे. गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून अगरबत्ती आणि दिवा ओवाळायचा आहे. अशा प्रकारे मी गणपतीची स्थापना केली आहे. लक्ष्मी पूजनामध्ये श्री विष्णूंना महत्वाचे स्थान आहे. त्यासाठी श्री विष्णू भगवान यांचे प्रतीक म्हणून मी इथे सुपारी पूजणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत मी सुपारीवरती पाण्याचा अभिषेक करत आहे. ही सुपारी नंतर स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला श्री भगवान विष्णूंची स्थापना करायची आहे. नागवेलीची 2 जोड पाने ठेवून त्यावरती थोडे तांदूळ पसरवायचे आणि त्यावरती भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून जी सुपारी घेतली आहे ती ठेवायची. त्याला हळदी कुंकू, वस्त्रमाळ, फुले, तुळशीचे पान आणि नैवेद्य अर्पण करायचा. हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. मी इथे गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत आहे. आता इथे श्री महालक्ष्मीच्या फोटोची पूजा करायची आहे. त्यासाठी थोडे तांदूळ ठेवून त्यावर फोटो ठेवायचा. या फोटोतील महालक्ष्मीला यंत्रांना हळदी कुंकू व्हायचे. अक्षता वाहायच्या. आता या फोटोला वस्त्रमाळ घालून वरती चुनरी ओढणार आहे. आता या श्री महालक्ष्मी देवीच्या फोटोला फुले वाहून मनोभावे नमस्कार करून ओम श्रीम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता घट बसवण्यासाठी तांब्याचा एक तांब्या स्वच्छ धुवून त्याला हळदी कुंकवाने 5 ठिकाणी बोटे लावायची आहेत. आता या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचे आहे. आता यामध्ये 1 सुपारी, 2 नाणी, 1 फूल, थोड्या दुर्वा, हळदी कुंकू घालायचे आहे. आता यावर 5 प्रकारच्या झाडांची पाने अशी ठेवायची आहेत. ही पाने स्वच्छ धुवून ह्या तांब्यामध्ये ठेवायची आहेत. आता यावर नारळ ठेवायचा आहे. हा नारळ आपण 4ही गुरुवार वापरणार आहोत. नारळाला हळदी कुंकू वाहून मनोभावे महालक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. आता आपल्याकडे जे मुखवटे असतील ते घालून ह्या घटाला चांगले सजवायचे आहे. देवीला मंगळसूत्र, दागिने, वस्त्रमाळ, वेणी, गजरे घालून सुंदर असे सजवायचे आहे.
आता एका छोट्या पाटावरती तांदूळ गोलाकार पसरवून त्यावर हा घट बसवायचा आहे. अशा प्रकारे माता अंबाबाई आमच्या घरामध्ये विराजमान झाली आहे. देवीचा पदर आता डोक्यावरती ठेवायचा आहे. मी ही देवीची पावले दिवाळीत घेतली होती, ती इथे स्थापन करीत आहे. पावलांवर हळदी कुंकू वाहून फुलं व्हायची आहे आणि मनोभावे महालक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे. श्री महालक्ष्मीच्या फोटो समोर मी गजलक्ष्मीची स्थापना करत आहे. हळदी कुंकू फूल वाहून या गजलक्ष्मींना मनोभावे नमस्कार करायचा आहे. श्री महालक्ष्मीच्या घटासमोर गजलक्ष्मीची स्थापना करायची आहे. त्यांना हळदी कुंकू फूल व्हायचे आहे. मी इथे श्रीयंत्राची पूजा करणार आहे. श्रीयंत्रावरती 11 वेळा किंवा 21 वेळा कुंकुमार्चन करायचे आहे. हे करत असताना ओम श्रीम या मंत्राचा उच्चार करावा. मी इथे देवीचा शृंगार ठेवत आहे. त्या शृंगारामध्ये बांगडी, रुमाल, मेहंदीचा कोन, मंगळसूत्र, नेल पॉलिश आणि ओटीचे सामान हे सर्व ठेवले आहे. मी पहिल्या गुरुवारी देवीची ओटी भरते. ती ओटी सुद्धा या पूजेमध्ये ठेवते. ही ओटी मी नंतर एका देवीच्या मंदिरामध्ये जाऊन भरणार आहे. माता लक्ष्मीला अतिप्रिय असणाऱ्या कवड्या आणि गोमती चक्र मी या पूजेमध्ये पूजते. त्यांना अक्षता, हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजायची असते. पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी. आचमन कसे करावे? आपला उजवा हात पुढे करा. उजव्या हाताच्या तळव्यावर थोडे पाणी घ्या. पाणी घेताना खालील मंत्र म्हणायचा आहे. पहिले आचमन ओम केशवाय नमः म्हणत 1 घोट पाणी घ्या. दुसरे आचमन ओम नारायणाय नमः म्हणत 2रा घोट पाणी घ्या. तिसरे आचमन ओम माधवाय नमः म्हणत 3रा घोट पाणी घ्या. चौथ्यांदा हातावर पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः म्हणत ते पाणी ताम्हनात सोडायचे आहे. असे आपल्याला 2 वेळा करायचे आहे आणि नंतर हे सर्व पाणी ताम्हनात सोडून हे पाणी आपल्याला झाडांमध्ये घालायचे आहे. आता श्री महालक्ष्मीची आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे. स्नान, हळदी कुंकू, फुले वाहून, अगरबत्ती, धूप ओवाळून नमन करणे व नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करणे हेच पंचोपचार पूजा आहे. नैवेद्यासाठी केळे किंवा यथाशक्ती इतर फळे ठेवून एका वाटीत कच्चे दूध अवश्य ठेवावे. श्री महालक्ष्मी व्रतकथेला हळदी कुंकू आणि फुले वाहून नमस्कार करावा. नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचून पश्चात श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे किंवा अडचण असल्यास दुसऱ्याकडून वाचून घेणे आपण श्रवण करावे. नैवेद्य दाखवून झाल्यावर श्री महालक्ष्मी मातेसमोर हात जोडून बसावे व या पोथीत दिलेले श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणून मनातल्या मनात आपली इच्छा देवीला सादर करून ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी व आरती म्हणून अगरबत्ती व निरांजन ओवाळावे व श्री महालक्ष्मी मातेला साष्टांग नमस्कार घालावा. रात्री श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करून गोड मिष्टान्नाचा महानैवेद्य देवीला अर्पण करून गायीसाठी वेगळे काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसन्न चित्ताने भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील पाणी किंवा डहाळ्या घरात निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवणे व तांब्यातील पाणी समुद्रात, नदीत, विहिरीत, तलावात किंवा तुळशी वृंदावनात ओतावे. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून श्री महालक्ष्मी मातेचे स्मरण करून नमस्कार करावा. श्री महालक्ष्मीच्या पूजेमध्ये पहिल्या गुरुवारी जो नारळ, तांदूळ, सुपाऱ्या आणि पैशाचे नाणे वापरले आहेत ते सर्व साहित्य आपल्याला 4 गुरुवार वापरायचे आहेत. तर अशा प्रकारे श्री महालक्ष्मी मातेचे गुरुवार मी पूजते. तुम्ही कशा प्रकारे पूजा करता ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला ही माझी पूजा आवडली का हेही सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.